असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की आतापर्यंतच्या इतिहासात कधीच न झालेली घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। म्हणजे आता राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारक नागरिक आता मोठा खुश होणार आहे, कारण की आता प्रत्येकाला एकच अपेक्षा होती की आपल्याला रेशन कार्डवर चांगले लाभ मिळावेत, चांगल्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळावेत। तर तुम्हाला आता रेशन कार्डच्या माध्यमातून अशा काही योजनेचा फायदा होणार आहे की त्या योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्या नेमक्या कोणत्या योजना असतील सर्व अपडेट बघणार आहोत। तसेच आता तुम्हाला गहू तांदूळच मिळत होते, मात्र अजून देखील बऱ्याच वस्तू तुम्हाला रेशन कार्डवर एकदम मोफत आणि त्या एकदम दर्जेदार क्वालिटीच्या सरकार देणार आहे। आता सर्व माहिती आपण बघणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता महत्त्वाची अपडेट। बघा, आता सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये बरेच असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे। तसेच त्यापैकी जर विचार केला तर बरेच नागरिक असे आहेत की त्यांच्याकडे सध्या स्थितीला पिवळं व केशरी कार्ड रेशन कार्ड जास्त बघायला मिळत आहे। अशा सर्वांसाठीच मोठी घोषणा ही आता सरकारने केलेली आहे। सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी पण ही सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। बघा, आता रेशन कार्ड धारक जे आहेत ते बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत। यांना आता काही ना काही योजनेची गरज देखील होते। सध्या स्थितीला आता काही किमती अशा देखील बघायला मिळत आहेत वस्तूच्या की त्या घेणं होत नाहीत, पण आता सरकार त्या तुम्हाला मोफत देणार आहे। अशा वस्तू सरकारकडून आता तुम्हाला मोफत मिळणार आहेत की त्याची किंमत देखील खूप मोठी आहे आणि हा फायदा तुम्हाला आता याच 2026 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मिळणार आहे। सरकारने आता ही मोठी योजना सुरू केली असून प्रत्येक रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून आता आलेली आहे। तर चला नेमकं काय आहे, सरकारचं काय म्हणणं आहे, कसे पैसे वाटप होणार, नेमका कोणता अर्ज तुम्हाला करावा लागेल जेणेकरून पैसे मिळतील। बघा, आता तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होईल आणि तुम्हाला पैसे कसे मिळवायचे, कोणता अर्ज केल्यावर पैसे मिळतील ही तर माहिती बघायला मिळेलच, मात्र नेमक्या कोणत्या वस्तू सरकार मोफत देणार आहे आणि त्या पण वस्तू कशा मिळवायच्या ते पण सांगतो। जर सरकारने सांगितलेली काही कामे जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला हे पैसे आणि मोफत येणाऱ्या वस्तू भेटणार नाहीत। त्यामुळे कोणती कामे करायची जेणेकरून पैसे पण मिळतील आणि दर्जेदार क्वालिटीच्या सरकारकडून रेशन कार्डवर बऱ्याच वस्तू पण मिळतील। आता सर्व काय बघण्यासाठी तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर रेशन कार्डवर 2026 मध्ये आता सर्वांनाच पैसे मिळणार की काही मुबलक नागरिकांना मिळणार असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे। तर काहींच्या मनात प्रश्न आहे की पैसे मिळणार आहेत की मिळणार नाहीत। सर्व प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत। तसेच सध्या जर बघायला गेलं तर काही राज्यामध्ये तर खूप मोठी रक्कम देखील दिली जाते, सणासुदीला रोख रक्कम दिली जाते। सध्या स्थितीला जर विचार केला तर काही राज्य असे आहेत की त्या ठिकाणी 10,000 रुपये 12,000 रुपये रेशन कार्डवर सणानिमित्त दिले जातात। पण आता एक सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, सध्या मकर संक्रांतीचा सण येत आहे आणि याच मकर संक्रांतीच्या सणामुळे सरकार रेशन कार्डवर किती रुपये देणार याबाबतचे देखील प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहेत। पण आता हा मकर संक्रांतीचा सण सर्वांचा आनंदी जाणार आहे। जर तुमच्याकडे एक रेशन कार्ड असेल, तुम्ही जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा हा येणारा सण जाईल, कारण की सरकारकडून डायरेक्ट बऱ्याच योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि या योजनेचे पैसे अशांनाच मिळणार आहेत ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल। बघा, फक्त आणि फक्त पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड चालणार आहे, बाकी काही नाही। त्यामुळे ही दोन रेशन कार्ड पैकी कोणता असेल तर तुम्हाला मोठा फायदा हा मिळणार आहे। मग तुमच्याकडे आहे का नाही आम्हाला नक्कीच कळवा। सध्या जर बघायला गेलं तर आता रेशन कार्डवर सध्या कोणते वस्तू धान्य मिळतात आणि अजून सरकार काय देणार आहे तर चला त्याची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो। लिस्टमध्ये अशा महागड्या वस्तू आहेत की त्या वस्तू असामान्य नागरिकांना सारखं घेता येत नाहीत। त्या वस्तू सरकार एकदम मोफत देणार आहे आणि त्या हजारो किमतीच्या वस्तू असणार आहेत, हजारो किमतीचं ते धान्य असणार आहे। एवढं सर्व काही सरकार आता रेशन कार्ड धारक नागरिकांना देणार आहे। पिवळं केशरी रेशन कार्ड धारक असतील त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार असून आतापर्यंत त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असेल, पण एवढा दिलासा मिळाला नसेल, कारण की हा मोठा निर्णय 30 ते 35 वर्षानंतर जरी म्हटलं तरी काही हरकत नाही। आतापर्यंत असा निर्णय झाला नव्हता, पण आता रेशन कार्ड धारक नागरिकांना ही मोठी खुशखबर मिळाली आहे आणि यामुळे सर्व रेशन कार्ड धारक नागरिक खुश झाले आहेत, कारण प्रत्येक नागरिकाला एकच अपेक्षा असते की
सरकारकडून आपल्याला काही ना काही मिळावं, छोटी मोठी मदत व्हावी, जेणेकरून आपल्याला थोडाफार फायदा होईल. कारण आता सध्या स्थितीला जर विचार केला तर रेशन कार्डवर बऱ्याच अशा योजना आहेत की त्याचे फायदे घेता येतात, पण ते सामान्य नागरिकांना माहिती नसतात. ज्यांना माहिती असतात ते फायदे घेतात. जर तुम्हाला पण आता रेशन कार्डवर ते बऱ्याच योजनांचे फायदे आणि पैसे जर पाहिजे असतील तर तात्काळ एक अर्ज करा आणि सर्व योजनांमध्ये तुमचा सहभाग होईल. तुम्हाला लाभ घेण्यास पात्रता ठरेल आणि मोठमोठे लाभ आणि मोठमोठी रक्कम ही 100% तुमच्या खात्यावरती येईल. बघा, आता रेशन कार्ड धारक तुम्ही आहात, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आता खूप फायद्याचा व्हिडिओ आहे आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. सध्या स्थितीला तुम्हाला सर्वात आधी काय सांगतो, रेशन कार्डवर कोणत्या वस्तू सरकार आता देत आहे ते तर सांगतो. तर इकडे बघा, त्यानंतर कोणते पैसे मिळणार, किती रुपये मिळणार आणि पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज करायचा ते देखील पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत व्हिडिओ बघितला आहात तर आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व तुम्हाला माहिती कळेल आणि तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमच्या पण खात्यावर ते पैसे येऊन जातील आणि पैसे वाटपाचं काम सरकार हे 100% योजनेच्या माध्यमातून करणार आहे. तर बघा, आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमक्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि कोणत्या वस्तू सरकार दर्जेदार आता देणार आहे ते बघूयात. त्यानंतर कसे पैसे मिळवायचे, कोणता अर्ज केल्यावरती रेशन कार्डवरती पैसे मिळतील आणि रेशन कार्डवरती कोणत्या योजनांचा लाभ मिळून आपल्या खात्यात पैसे जमवणार आहेत त्याची देखील लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता सविस्तर या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात. बघा, या ठिकाणी आता एकंदरीत जर विचार केलं तर गहू आधी पण गहू मिळायचे. मग तुम्ही म्हणत असाल गहू तर आधी पण मिळत होते, यात काय नवीन, पण होय नवीनच आहे. आता रेशन कार्डवर जे गहू मिळणार आहेत ते एकदम क्वालिटीचे असणार आहेत. आता ते गहू तुम्हाला डायरेक्ट वाटप तर केले जाणार, पण एकदम क्वालिटीचे आणि दर्जेदार अशी गहू राहणार आहेत. आधी पण चांगलेच भेटत होते, क्वालिटीचेच भेटत होते, पण आता सरकारने मोठी सुधारणा केलेली आहे आणि सर्व नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकदम भारी क्वालिटीचे गहू देण्यासाठी आता डायरेक्ट मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता एकदम क्वालिटीचं मिळणार आहे. आता सध्या स्थितीला ही पूर्ण आता सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांना वाटप केलं जाणार आहे. त्यानंतर तांदूळ हे 3 किलो तर मिळणारच आहेत. ते पण कसे, प्रति सदस्य म्हणजे एका व्यक्तीला 3 किलो असे तांदूळ सरकारकडून वाटप केले जाणार आहेत. आणि यात काय नवीन असं तुम्ही म्हणत असाल तर तसं म्हणणं चुकीचंच राहील, कारण की यावेळेस येणारे तांदूळ एकदम दर्जेदार आणि क्वालिटीचे राहणार आहेत आणि खाण्यासाठी एकदम क्वालिटीचे असतील. जशी काही 100 रुपये किलोने कुठून विकतच आणलेत अशा प्रकारचे तांदूळ तुम्हाला आता भेटणार आहेत. त्यामुळे ही एक मोठी क्वालिटी आता बघायला मिळत आहे आणि सरकारने खूप मोठा बदल आता केलेला आहे. त्यानंतर इकडे बघा, भरड धान्य देखील जे मिळत नव्हतं ते इथून पुढे आता सर्वांसाठी मिळण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये बघा, मक्का आहे, मक्का झाल्यानंतर दुसरं धान्य बाजरी, तिसरं ज्वारी, असे हे आता धान्य उपलब्धतेनुसार तुमच्या डायरेक्ट गावामध्ये पूर्ण वाटप केलं जाईल. तुम्ही कुठेही राहत असाल तर हे तुम्हाला आता मिळणार असून हे मका, बाजरी, ज्वारी डायरेक्ट आता तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि हा देखील मोठा निर्णय सरकारने घेतला असून हे देखील पूर्ण एकदम क्वालिटीचं, एकदम शुद्ध आणि एकदम व्यवस्थित असं धान्य सरकार आता तुम्हाला देणार आहे. त्यानंतर बघा, सरकारने आता मोठी घोषणा केली आहे. दिवाळी, गुढीपाडवा यांसारख्या सणांना आता तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू आणि एकदम दर्जेदार आणि महागड्या किराणा वस्तू देखील दिल्या जाणार आहेत. म्हणजे येणारे सण हे तुमचे आनंदी उत्साहित जावे याकरिता हा सरकारचा मोठा निर्णय देखील बघायला मिळत आहे. यामुळे आता प्रत्येक नागरिक खुश होणार असून सर्वांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर बघा, साखर आधी मिळत होती, पुन्हा बंद झाली, पण आता तुम्हाला भरपूर अशी साखर मिळणार आहे. बघा, आता ही साखर तुम्हाला देण्यात येणार असून सरकारकडून मोठा निर्णय झाला आहे. फक्त ही साखर 20 रुपये किलोने तुम्हाला दिली जाईल असं सरकारने सांगितलं आहे. आता ही साखर डायरेक्ट देण्यासाठी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. सणासुदीला मिळणाऱ्या आनंदाचा शिधा किटमध्ये रवा, चना डाळ, साखर आणि पाम तेल यांचा समावेश असतो. हे देखील लक्षात घ्या. आणि या देखील किराणा महागड्या वस्तू आता सरसकट सर्वांना इथून पुढे मिळत जाणार आहेत. पण हे तर झालं, पण आता महत्त्वाचं म्हणजेच नेमके किती रुपये मिळणार आहेत आणि ते कोणत्या योजनेच्या मार्फत मिळणार आहेत आणि रेशन कार्ड धारकांसाठी नेमक्या कोणत्या योजना सरकारकडून सुरू आहेत की रेशन कार्ड धारकांना त्या योजनेचा फायदा घेऊन पैसे मिळवता येतील. आता ती पण माहिती तुम्हाला दाखवण्याचं मी काम करणार आहे. कोणता अर्ज करावा लागेल, कोणत्या योजनेसाठी पात्र ठरावं लागेल, जेणेकरून रेशन कार्ड असल्यावर तुम्हाला डायरेक्ट हे पैसे भेटतील. आता ती माहिती देण्याचं काम करणार आहे. आता राहिलेला फक्त महत्त्वपूर्ण 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा.
बघा आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशांना आता गॅस सिलेंडर मिळणार आहे. होय, तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 830 रुपये वर्षातून 3 वेळेस देण्यात येणार आहेत. होय, आता सरकारकडून अंमलबजावणी झाली आहे, पण तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तरच याचा फायदा घेता येईल, हे तुम्हाला मी सांगत आहे. बघा आता त्या योजनेचं नाव आहे उज्ज्वला योजना. मोफत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी या आता रेशन कार्ड अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांनी आता या योजनेचा फायदा घ्यावा. आता गॅस सिलेंडर योजना म्हणजेच की अन्नपूर्णा जी योजना आहे, या योजनेचा अर्ज तुम्हाला CSC सेंटरला भेट देऊन करायचा आहे. अर्ज केल्यानंतर जे काही कागदपत्रे जी प्रोसेस असेल तिथे गेल्यावर ते तुम्हाला सांगतील, तेवढं काम तुम्ही करा. जर पात्र ठरत असाल तर तिथे 5 मिनिटात 10 मिनिटात लगेच कळेल. आणि जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरलात तर डायरेक्ट वर्षाला गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे 830 रुपये सरकार देणार पण आहे. कारण की तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात राहणारे नागरिक आहात. यामुळे एक मोठा फायदा आता तुम्हाला सरकारकडून होणार आहे. गॅस सिलेंडर देखील आता मिळणार आहे. त्यानंतर दुसरा फायदा, महिला किसान योजना. शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळवताना रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणून काम करते, यामुळे फायदा होणार आहे. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोठी घोषणा झालेली आहे आणि ही घोषणा म्हणजे सरकारकडून खूप दिवसापूर्वीच झाली होती, पण याचा फायदा रेशन कार्ड धारक नागरिकांना घेता आला नाही. तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांसाठी देखील मोठी घोषणा आहेच. पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळवताना कुटुंबाची नोंद म्हणून रेशन कार्ड हे लागत असतं. जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळवता येणार असून दरवर्षी 17 ते 18 हजार रुपये सहजपणे नुकसान झाल्यानंतर हे मिळू शकतात. असा दुसरा मोठा फायदा या रेशन कार्ड वरती होणार आहे आणि हा 100% फायदा होणारच आहे. त्यानंतर आरोग्य आणि शिक्षण. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. रेशन कार्डवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत असतात, त्यामुळे याचा फायदा होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याचा फायदा आता सर्व गरीब तसेच आता जे गोरगरीब नागरिक असतात, ज्यांना पैशाची अडचण असते, अशांसाठी तर फायद्याचंच आहे. कारण की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारक असलेल्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यामुळे आता डायरेक्ट तुमचा जर आता इतरांचा गरजेचा जर प्रश्न असेल तर त्यांच्यासाठी खूपच फायद्याची गोष्ट आहे. त्यानंतर शिक्षण शुल्क सवलत. पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डवर मुलांच्या शाळा कॉलेजच्या फी मध्ये मोठी सवलत आता इथून पुढे मिळणार आहे. जर 20,000 रुपये फी असेल तर त्यामध्ये 3-4 हजार रुपयांची घट होऊन तुम्हाला मोठी सवलत मिळू शकते. हा एक फायदा होणार आहे. तर चला आता कसे पैसे मिळणार आहेत ते सांगतो. तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवर मोठी घोषणा म्हणजेच की आता सरकारने याआधी पैसे दिले आहेत का ते सांगतो. तर हो, सरकारने काही विशिष्ट परिस्थितीत रेशन कार्डच्या आधारे पैसे दिले आहेत. कोरोना काळामध्ये जनधन खाते असलेल्या महिलांना आणि काही राज्यात रेशन कार्ड धारकांना विशेष अनुदान दिले आहे. शेतकरी मदत. वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात धान्याऐवजी 150 रुपये रोख दिले जात होते. थेट लाभ हस्तांतरण डीबीटीतून केला जात होता. काही ठिकाणी प्रायोगिक तत्वांवर धान्याऐवजी पैसे देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु महाराष्ट्रात अद्याप सध्या स्थितीला धान्य देण्याचीच पद्धत अधिक प्रभावी आहे. पण आता रेशन कार्डवर तुम्हाला इतर योजनेचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला मकर संक्रांतीच्या आधी डिसेंबर-जानेवारीचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे. हा देखील 3,000 रुपयांचा फायदा रेशन कार्डवर होणार आहे. जर तुम्ही योजनेचे फायदे घेत असाल तर या योजनेचे पैसे मिळतील, असा एक महत्त्वाचा निर्णय सरकारचा आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड लागतंच. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर 2026 मध्ये वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. असे मोठे फायदे आता रेशन कार्ड धारक नागरिकांचे होणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.